ओम नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मण्य हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सत्य सनातन महात्मा धर्म की जय। 16.5 तीर्थस्थान की जय। चतुर्वेद साधन की जय। देव माझा मी देवाचा तया नमस्कार माझा। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे बरोबर, आणि म्हणून आपल्याला सर्वांना एकदा त्या प्रभू परमात्म्याचा जय जयकार करायचा आहे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की। परमात्म्याचा अवतार 5000 वर्षांपूर्वी होऊन गेला आणि त्यांनी आम्हाला जीवन जगण्याची तत्व शिकवलेले आहेत। मानवी जीवनाचं कल्याण कसं होईल याची तत्व जर आम्हाला कोणी शिकवली असतील तर त्या प्रभू परमात्म्याने शिकवलेले आहेत, आणि म्हणून त्या मानवी देहाचं महत्व आम्हाला समजलं पाहिजे। परंतु त्या मनुष्य देहाचं आम्हाला महत्व समजलेलं नाही, म्हणून संत म्हणतात मनुष्य जन्माचा करी उपयोग। मनुष्य जन्माचा करी उपयोग। मनुष्य जन्माचा करी उपयोग। मनुष्य जन्माचा करी उपयोग। मनुष्य जन्माचा जन्माचा करी उपयोग। भाळी महायोग तयाची भाळी महायोग तयाची भाळी महायोग सांगत असतात आणि संत आम्हाला सांगतात की बाबा रे तुला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, हा मनुष्याचा देह तुला प्राप्त झालेला आहे, तर हा नरदेह या नरदेहाचा तू काहीतरी उपयोग कर, चांगल्या प्रकारचा उपयोग कर।
हा तुला जो मानवी देह प्राप्त झालेला आहे ना, हा मजा मारण्यासाठी नाही, हा कुणाला तरी वाईट बोलण्यासाठी, शिवीगाळ करण्यासाठी झालेला नाही, दारू पिऊन स्वतःच्या संसाराचा नाश करणारा ते करण्यासाठी झालेला नाही, स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी झालेला नाही, पुड्या खाऊन सरकारी भिंती रंगवण्यासाठी झालेला नाही. मग हा मानवी देह तुला कशासाठी मिळालेला आहे? तर तुला धर्माचं आचरण करण्यासाठी मिळालेला आहे. आणि म्हणून बाबा रे, तू याबद्दल काहीतरी विचार कर. संत म्हणतात नाना पुण्याईचे फळ म्हणून हा नरदेह. ज्यावेळेस अनंत जन्माचं पुण्य एकत्र येतं ना, त्यावेळेस माणसाला हा नरदेह प्राप्त होत असतो. आणि म्हणून तू याची जाणीव करून घे. मग याची जाणीव कुणी करून घेतली? ते म्हणतात जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक. जाणते म्हणजे संत, आणि त्या संतांनी या नरदेहाची किंमत त्यांच्या लक्षात आलेली, प्रपंचाचा त्याग केलेला आहे, परमार्थाचा तो रस्ता धरलेला आहे. आम्ही मात्र अज्ञान आहोत, आणि म्हणून आम्ही त्या प्रपंचाला अगदी त्या गुलाबजामुन सारखं चोखत बसलेलो आहेत. आणि म्हणून संत सांगतात जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक, नेन त्यासी सुख वाटतसे, नेन त्यासी सुख वाटतसे, जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक. संत म्हणतात बाबा तुम्ही म्हणताय हे आम्हाला समजलं, या मानवी देहामध्ये काही किंमत नाही, या देहाची किंमत आम्हाला समजलेली नाही, हेही बरोबर आहे. परंतु एखादा दृष्टांताच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सिद्धांत पटवून देऊ शकता का? त्यावेळेस ते म्हणतात श्वानमुखी अस्ति सरळी निवांत, श्वानमुखी अस्ति सरळी निवांत, तैसी झाली भ्रांत जीव जाती, तैसी झाली भ्रांत जीव जाती. आणि मग संतांनी आम्हाला तो दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात श्वान म्हणजे कुत्रा, आणि त्याच्या तोंडामध्ये असलेलं ते हाडूक, त्या हाडकाला तो चघळत असतो. त्यामध्ये मला काही महत्वाचं मिळेल का हा त्याचा प्रयत्न असतो. परंतु संत म्हणतात की नाही रे बाबा, त्यामध्ये कुठलाही महत्वाचा भाग नाही. जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक.
आणि म्हणून संतांनी आम्हाला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आम्हाला जायचंय. आणि तो मार्ग म्हणजे परमेश्वराचा मार्ग. त्या परमेश्वराची नामसाधना, भक्ती साधना जर आपण केली तर नक्कीच आपल्याला या प्रपंचात होणारं जे दुःख आहे, प्रपंचात होणारा जो त्रास आहे, आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक तिघही प्रकारचा जो ताप आहे, दुःख आहे, या दुःखापासून शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 6 दिवसापासून तुम्ही कथेला येत आहेत. तुम्हाला या ठिकाणी येऊन ही कथा श्रवण करून काय वाटलं बरं का? एखाद्या महिलेने उठून उभं राहून मला उत्तर द्या. कसं वाटलं सांगा. मीराताई सांगा, तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटलं? पटकन, वेळ नाही आपल्याकडं, आज वेळ कमी आहे. हां बोला बोला बोला. माहेरचं आठवत नाही, बाहेरचं. वा वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं वाटतं की आपण देवाच्या जवळ आहोत. आणि तेच काम आमचं आहे की तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला तुम्ही संसार करू नका हे मी म्हणत नाही, संसार नक्की करा, परंतु त्या संसार करता करता तुमच्यावर अध्यात्माची ओल असणं गरजेचं आहे. आणि ती ओल तुमच्यामध्ये नक्कीच आहे. म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी कार्यक्रमाला 6 दिवस सगळी कामं बाजूला सोडून, झोपीला बाजूला सोडून, विशेष म्हणजे कारण या कार्यक्रमाला, या कथेला यायचं म्हटल्यानंतर निद्रा राणी परीक्षा घ्यायला येते. तुम्ही कथा ऐकलेली आहे, निद्रा राणी परीक्षा घ्यायला येते. आता कोणाकोणाची परीक्षा घेतली निद्रा राणीने? 2-3 बायांनी दिल्या, जांभाळ्या दिल्या ना. कधी होईन तो हो या बाबाचा आता. नाही ना, असं नाही ना. बर चला ठीक आहे, हरकत नाही, आनंद वाटला. आणि म्हणून तो आनंद आपल्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. आनंद शोधण्यासाठी आम्ही अनेक उपाय केलेले आहेत, परंतु परमेश्वरी आनंद हा खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाला, मनाला पूरक ठरत असतो. भगवान श्री गोपालकृष्ण महाराज, त्या ठिकाणी पंडूराजाला मुक्ती मिळाली. आपल्या त्या राज्यामध्ये मस्त राज्य चालू आहे, सगळं काही चालू आहे. परंतु भगवंताचे जे भक्त आहेत पांडव, ते पांडवांना मोठे संकट आहेत त्यांच्या जीवनामध्ये. प्रपंच करणारी माणसं होती, नारदजी सारखे देवदेव करणारे बी नव्हते, प्रपंच करणारी माणसं होती. परंतु त्या कन्हैयावर अपार अशी श्रद्धा त्यांची होती. आणि म्हणूनच त्यांचं कुठलंही कार्य हे पूर्णपणे सिद्धीला जात होतं. त्यांना कुठल्याही त्या दुःखाची, संकटाची भीती वाटत नव्हती. आम्हाला मात्र भीती वाटत असते, प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. हे केलं म्हणजे काय होईल, ते केलं म्हणजे काय होईल, मंदिरात गेले म्हणजे मालक काय म्हणतील. हा, मालकाला घेऊन यायचं इथं, चला म्हणायचं तुम्ही कथा ऐका, आम्ही कथा ऐकतो, दोघंही मिळून कथा ऐकू. अनेक दुःख, अनेक संकट त्यांच्यावर होते, परंतु श्रद्धा मात्र त्या प्रभू परमात्म्यावर अपरंपार आहे. आणि दिवसांमागनं दिवस जात आहेत, अनेक संकट त्यांच्यावर येऊ लागले. आणि एके दिवशी त्या पांडवांना त्या सारी पाठाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. आमंत्रण हस्तिनापुरावरून आलेलं होतं आणि इंद्रप्रस्थामध्ये ते आमंत्रण पोहोचलं. खलिता पोहोचलेला, धर्मराजाने वाचलेला आहे. आणि आता त्या खेळाला ती सुरुवात होणार होती. भावाभावांचा तो खेळ होता. आता ती सभा भरलेली आहे. उंच अशा सिंहासनावर राजा धृतराष्ट्र विराजमान झालेला आहे. बाजूला पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, सर्वी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहेत. आणि त्या ठिकाणी तो सारीपाटही ठेवण्यात आला, त्या कवड्याही ठेवण्यात आल्या, ती सगळी तयारी करण्यात आली. आणि आता त्या ठिकाणी पांडवही आलेले आहेत, पांडवही बसलेले आहेत. पांडव बसले, समोर दुर्योधन आहे, कर्ण आहे, मामा शकुनी आहेत, मोठी मोठी माणसं बसलेली आहेत, दुःशासन आहे. आणि त्या खेळाला सुरुवात झालेली आहे. जशी खेळाला सुरुवात झाली, बराच वेळ खेळ चालू आहे, बराच वेळ खेळ चालू आहे. कधी कोणी जिंकतंय, कधी कौरव जिंकताय, कधी पांडव जिंकताय, कधी कौरव जिंकताय, कधी पांडव जिंकतायत, असं बराच वेळ चाललं. आणि आता दुर्योधनाने सांगितलं
युधिष्ठिराला, दादा, ए दादा, आपण आतापर्यंत लहान मुलांसारखं खेळतो आहोत, परंतु मला असं वाटतं की आपण आता मोठी झालो. आता आपण वस्तुस्थितीशी निगडीत असलेला खेळ खेळला पाहिजे. धर्मराजाने विचारलं, म्हणे वस्तुस्थितीशी निगडीत म्हणजे कसं, नेमकं कसं, तुला काय म्हणायचं काय? आणि सांगितलं की म्हटलं आता हे लहान लेकरांसारखं झालं. आपण असं करू, म्हणे मी एक घोडा लावतो, तू एक घोडा लाव. घोडा लावतो म्हणजे कोणता? तुम्ही जो घोडा लावता तो नाही बर का. परत तुम्ही माझ्याकडे पास. धर्मराजाने सांगितलं, म्हणे हरकत नाही. आता त्यांनी तो घोडा लावलेला आहे, यांनी घोडा लावलेला आहे, अशी एकमेकाला घोडे लावले म्हणजे खेळामध्ये. आणि तो खेळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. धर्मराजाने त्या युधिष्ठिराचा, त्या दुर्योधनाचा तो घोडा जिंकून घेतलेला आहे. धर्मराजाला आनंद वाटला. चला म्हटले, पहिल्या डावामध्ये आपल्याला घोडा प्राप्त झाला. आता फासे फेकण्यात आले. दुर्योधनाने सांगितलं की म्हटले माझे 2 हत्ती. यांनी सांगितले माझे 2 हत्ती. असं करता करता बऱ्यापैकी तो खेळ पुढे सरकतोय. खेळ चालू आहे. आणि खेळ चालू असताना आता यांनी 2 घोडे, त्यांनी 4 घोडे, त्यांनी 2 हत्ती, यांनी 2 हत्ती, यांनी उंट, असं करता 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 मामा शकुनी फासे टाकतोय. आणि जवळजवळ 99% फासे हे दुर्योधनाच्या बाजूने पडतायत. त्या धर्मराजाची मात्र आशा वाढते, भीती मनामधली वाढते. आणि आता धर्मराजा जवळचं सगळं काही संपलेलं आहे, सगळं काही संपलेलं आहे. त्याने सांगितलं की दुर्योधना, माझ्या जवळचं सगळं संपलेलं आहे, आता आपण हा खेळ थांबवून घेऊयात. दुर्योधनाने सांगितलं की म्हटले नाही दादा, असं जमणार नाही, तुला हा खेळ पूर्ण करावा लागेल. फक्त एक डाव आपण खेळूया आणि हे तुझ्याकडून हे मी जे काही जिंकलेलं आहे ना, हे सगळं जिंकलेलं मी तुला परत देऊन टाकेल. हत्ती, घोडे, सैन्य सगळं हरून बसलेला धर्मराज दुसऱ्या डावाला तयार झालेला आहे. दुसरा डाव, दुसरे ते फासे फेकण्यात आलेले आहेत. आणि जसे फासे फेकले, स्वतःजवळ असलेलं, स्वतःचं राज्य असलेलं इंद्रप्रस्थ सुद्धा हा धर्मराज हरून बसलेला आहे. आता त्याच्याकडे लावण्यासाठी काहीच नाही, सगळं काही संपलेलं आहे. धर्मराजाने सांगितलं की दुर्योधना, आता मी अगदी रस्त्यावर आलेलो आहे, माझं राहण्याचं घर, माझं राज्य, माझं इंद्रप्रस्थ सुद्धा मी हरून बसलेलो आहे. दुर्योधनाने सांगितलं की दादा, अरे अजून भरपूर काही आहे तुझ्याकडे तुझे भाऊ आहेत, रथी महारथी असलेले नकुल, सहदेव, भीम, अर्जुन, एवढे भाऊ असताना, बलाढ्य असताना तुला घाबरायची गरज नाही. आता त्यांनाही लावण्यात आलेलं आहे. करता करता 4ही भाऊ हरून बसलेला आहे, स्वतःलाही हरवलेलं आहे. आणि आता मात्र धर्मराज पूर्णपणे खचून गेलेला आहे. त्याच्या लक्षात आलं की आपण आपलं अस्तित्व हरवून बसलेलो आहे, याची जाणीव त्याला होऊ लागली. आणि आता दुर्योधन त्याची अवहेलना करतोय की धर्मा, जो थोड्या वेळापूर्वी राजा धर्माला दादा म्हणत होता ना, परिस्थिती बदलल्यानंतर तोच त्याला धर्मा म्हणू लागलेला आहे. बघा, माणसाची वेळ बदलल्यानंतर माणसांचं वागणं आणि बोलणं आपोआप बदलत असतं. तुमच्याकडे 4 पैसे येऊ द्या, लगेच लोक तुम्हाला अण्णा अण्णा म्हणतील, नाना नाना म्हणतील, अजून काही म्हणतील. बरोबर आहे का नाही गोकुळ नाना? असं आहे ते. म्हणून प्रत्येक व्यक्तीची ही जी मनस्थिती आहे ना, ही परिस्थितीनुसार बदलत असते. आज जे तुमचं मत आहे ते ठामच राहील असं नाही. आज मी तुम्हाला चांगला वाटतोय, बाबा चांगला सांगतोय, उद्या तुम्ही म्हणसान, म्हणजे तुम्ही काही म्हणू बी शकता, मनात परिवर्तन होऊ शकतं ना. परिस्थितीनुसार माणसाचं मन बदलत असतं. आणि त्याची जाणीव धर्मराजाला झालेली आहे. जो थोड्या वेळापूर्वी आपलाच असलेला चुलत बंधू दुर्योधन, जो आपल्याला दादा म्हणत होता ना, तो म्हणतो धर्मा, तुझ्याकडे काहीच राहिलं नाही, हरून गेलायस रे, निर्लज्जासारखा बघतोयस काय?
चल काहीतरी लाव. धर्मराजाने मान खाली घातलेली आहे. चारही बंधू भीम, अर्जुन, नकुल, सहदेव चौघही मान शर्मेने खाली घालून त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि कुणीच काहीही बोलण्याच्या तयारीत नव्हतं. कुणीच काहीही बोलण्याच्या तयारीत नाहीये. धर्मराजाने सांगितलं की दुर्योधना, अरे माझ्याकडे काहीच नाही रे. काहीच नाही माझ्याकडे. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, काहीच कसं नाही, तुझी पत्नी आहे ना द्रौपदी, तिला या डावावर लाव आणि मी जिंकलेलं सगळं द्रव्य तुझं तुला परत घे. आणि द्रौपदीचं जसं नाव काढलं ना तसा भीम खडबडून उठलेला आहे. दुर्योधना काय बोलतोस तू हे? तसा पटकन त्या धर्माने हात धरला आणि दुर्योधनाने सांगितलं, भीमा तू आता भीम राहिला नाहीस, तू माझा सेवक झालेला आहेस आणि सेवकांनी जास्त बोलायचं नसतं, शांत बस. तसं भीमाला शांत करण्यात आलं आणि अर्जुन आपल्या मोठ्या भावाकडे पाहतोय आणि अर्जुन जणू डोळ्यांनी त्याला सांगतोय की दादा, ए दादा, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको, हा आपल्याला फसवतोय. परंतु आशा मोठी वाईट असते आणि मोठ्या आशेने राजा धर्माने आपल्या पत्नीला, त्या द्रौपदीला त्या डावावर लावलेलं आहे. जसं त्या डावावर लावलं, द्रौपदीला हरवून बसलेला आहे, हरवून बसलेला आहे. आणि दुर्योधनाने सांगितलं, दुःशासना जा, त्या द्रौपदीला इकडे घेऊन ये. तसं धर्माने त्या दुर्योधनाकडे पाहिलं आणि दुर्योधनाला तो सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचं कुणीच काही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. आता दुःशासन तटकन उठलेला आहे, इंद्रप्रस्थामध्ये गेलेला आहे. नेमकंच त्या द्रौपदीचं ते स्नान झालेलं आहे, सकाळची ती आंघोळ झालेली आहे आणि केस ओले आहेत, अर्ध वस्त्र अंगावर नेसलेलं आहे आणि आता ती त्या महालामध्ये केस वाळवण्यासाठी ती बाहेर येते आहे. आणि अशातच अचानक दुःशासनाचं त्या ठिकाणी आगमन होतं आणि दुःशासन म्हणतो, द्रौपदी, ए द्रौपदी, जो कालपर्यंत वहिनी म्हणून हाक मारायचा ना, तो आज अचानक आपल्या मोठ्या भाऊजाईला द्रौपदी म्हणून हाक मारतोय बघा तुम्ही. तसं द्रौपदीने अचानक आलेल्या त्या दुःशासनाकडे पाहिलं आणि पटकन आपल्या अंगावर ती वस्त्र घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुःशासनाने सांगितलं की मला दादाचा आदेश आहे, तुला सभेमध्ये बोलवलेलं आहे. आणि पडद्याच्या मागे उभी राहिलेली द्रौपदी त्या दुःशासनाला म्हणते की भाऊजी, तुम्ही माझ्या महालामध्ये अचानक कसं काय आलात? तुम्हाला कुणी कसं काय अडवलं नाही? जा, इथनं बाहेर जा, माझ्या अंगावर वस्त्र नाही आहेत. दुःशासनाने सांगितलं, द्रौपदी, तू आता महाराणी राहिलेली नाहीस, तू आमची दासी झाली आहेस. तुझ्या नवऱ्याने तुला डावावर लावलेला आहे आणि तो हरलेला आहे, पूर्णपणे हरलेला आहे. आणि तुला न्यायचा आदेश मला हस्तिनापूरच्या युवराजांनी दिलेला आहे आणि त्यासाठी मी इथे आलेलो आहे. गपगुमानं जर आलीस तर बरं आहे, नाहीतर तुला ओढून मी तिथे घेऊन जाईल. त्याच्या अर्वाच्य असलेली ती भाषा त्या द्रौपदीच्या मनाला टोचली. त्या दुर्योधनाने, त्या दुःशासनाने वाट बघितलेली आहे, परंतु ती द्रौपदी बाहेर यायला तयार नाहीये. आणि आता दुःशासन मध्ये गेलेला आहे. जसं मध्ये गेला, त्या द्रौपदीला ओढण्याचा प्रयत्न केलेला, तिच्या केसांच्या बटामध्ये हात घातला आणि तिला ओढून हा नेतो आहे. आणि आता ही द्रौपदी म्हणते की नका असे करू, नका असं करू. मी तुमची भाऊजाई हो. परंतु दुःशासन काही ऐकून घेण्यात त्याला रस नव्हता. आणि एखाद्या कसायाने गाईला उडून न्यावं ना, अगदी तशाच पद्धतीने हा दुःशासन त्या द्रौपदीला अगदी फरफटत त्या ठिकाणाहून घेऊन जातो आहे, अगदी फरफटत घेऊन जातो आहे.
द्रौपदी रडती आहे, डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा आहेत, मनामध्ये विचारांचा कल्लोळ आहे आणि विचार करते की माझ्यावर असा प्रसंग आला कसा काय. आणि या दुःशासनाने त्या महालामध्ये आणलेलं आहे, त्या राजसभेमध्ये आणलेलं आहे. सगळी रथी महारथी त्या ठिकाणी बसलेले आहेत. उंच अशा सिंहासनावर राजा धृतराष्ट्र विराजमान झालेला आहे. पाचही पांडव त्या ठिकाणी बसलेले आहेत. समोरच्या बाजूला दुर्योधन, दुःशासन, कर्ण, विकर्ण सगळी मंडळी त्या ठिकाणी आहे. पाचही पती मान शर्मेने खाली घालून बसलेले आहेत. आणि आपल्या पतींकडे या द्रौपदीने पाहिलं आणि द्रौपदीने सांगितलं की अहो बघा ना, हा दुःशासनाने मला आज या ठिकाणी ओढून फरफटत आणलेलं आहे. हो, तुम्ही मला डावावर हारलात म्हणे. धर्मराजाला आपल्या पत्नीच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघण्याची सुद्धा लाज वाटू लागली. असं कृत्य आज त्याच्याकडनं घडलेलं आहे. असं कृत्य घडलेलं आहे. भीमाने पत्नीकडे बघितलं, परंतु इच्छा असून सुद्धा तो काहीही करू शकत नव्हता. अर्जुनही हताश झालेला आहे. नकुल, सहदेव कुणीच काही करू शकत नाहीये. आणि आता ही द्रौपदी त्या आसनावर विराजमान असलेल्या राजा धृतराष्ट्राकडे जाते आणि त्यांना सांगते की महाराज, महाराज बघा ना, हो हे तुमच्या मुलांनी काय केलेलं आहे. महाराज, मी तुमची पुत्रवधू आहे. हो, मी तुमची सून आहे. परंतु धृतराष्ट्र काहीही बोलायला तयार नाहीये. काहीच बोलायला तयार नाहीये. बाजूला बसलेल्या पितामह भीष्मांकडे आता ही द्रौपदी जाते आणि त्या द्रौपदीने त्या पितामह भीष्मांना त्यांना सांगितलं की म्हटले, पितामह, तुम्ही या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. आज या तुमच्या कुलवधूचा अपमान होतोय, तुम्ही काहीच बोलणार नाहीत. परंतु पितामहांनी सुद्धा मान खाली घातलेली आहे. आणि आता आजी शांत बसा. ती द्रोणाचार्यांकडे जाते आणि द्रोणाचार्यांना म्हणते की हे मुनिवृंद, यांना तुम्ही धनुर्विद्येसोबतच संस्काराची धडे दिलीत ना, मग तुमचे संस्कार गेले कुठे? आज ही तुमचे संस्कार हरपून गेलेली सगळी शिष्य माझा अपमान करत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाहीये. परंतु द्रोणाचार्यांनी सुद्धा मान खाली घातलेली. द्रोणाचार्य सुद्धा काहीही बोलायला तयार नाही. कुणीच काही बोलत नाहीये. आणि आता मात्र त्या दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, अरे दुःशासन, बघतोस का हिच्याकडे? विवस्त्र कर या चांडाळणीला. हिला हिच्या सौंदर्याचा फार माज आहे ना. बघू तर दे ही नेमकी दिसते कशी. तसा तो दुःशासन पुढे गेलेला आहे. तिच्या अंगावर हात टाकणार तशी ती इकडे तिकडे पळते आहे आणि हात जोडून विनंती करते, नका हो असं करू, नका असं करू. परंतु दुःशासन ऐकायला तयार नाहीये. कुणीच काही बोलायला तयार नाही. कुणीच काही नाही. आणि उघड उघड त्या राज दरबारामध्ये त्या कौरव पांडव त्या कुलवधूचा अपमान होतो आहे. ज्यावेळेस मानवी जीवनातली सगळी दरवाजे बंद होतात ना, त्यावेळेस फक्त एकच दरवाजा उघडा असतो. तो शिल्लक असतो. तो म्हणजे भगवंताचा दरवाजा. आणि आता त्या द्रौपदीने त्या प्रभू परमात्म्याला ती विनंती केलेली आहे आणि हात जोडते आणि म्हणते की देवा, ए देवा, बघ ना रे, माझ्याकडे बघ. तुम बिना मोरी कोण खबरली, गोवर्धन
आता त्या प्रभू परमात्म्याची ती मूर्त ती आठवते आहे आणि त्या देवाची ती मूर्त आठवताना ती म्हणते की देवा मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे कुंदन की छब न्यारी रे गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी तुम बिन मोरी कौन खबर तुम बिन मोरी कौन खबर गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी आणि आता या दुर्योधनाने ती वस्त्र ओढायला सुरुवात केलेली आहे आणि अंगावरची साडी तो ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हात जोडलेले आहे, देवाला विनंती चालू आहे आणि हा दुःशासन ही अंगावरची ती साडी ओढतोय बघा. ती अंगावरची साडी संपणार इतक्यात त्या ठिकाणी दुसरी साडी आलेली आहे. प्रत्यक्ष प्रभू परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. एक वस्त्र ओढतोय आणि एक वस्त्र पुरवतोय बघा. त्या साडीचा ढीग त्या ठिकाणी तयार झाला. साडी संपायचं नाव घेत नाहीये आणि दुर्योधन मात्र मोठ्या आकांताने सांगतोय की ओढ दुःशासना, ओढ तिची साडी. त्याला त्याच्या अपमानाचा तो बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी हे दुष्कृत्य तो करतोय. आणि सगळ्या साड्या संपल्या आणि प्रभू परमात्म्याचा भगवान श्री गोपाल कृष्ण महाराजांचा तो पितांबर जसा पुढे आला, हा दुःशासन त्याला हात लावणार तितक्यात भगवंतांनी सांगितलं की दुष्या चल मागे हो. दुःशासन हात लावणार, फेकले गेलेले दुःशासन बाजूला जाऊन पडलेला आहे. तुझे घाणेरडे हात माझ्या पितांबराला लावू नकोस. आणि त्या प्रभू परमात्म्याने त्या द्रौपदीची लाज राखलेली आहे. भरी सभा में द्रौपदी राखो, भरी सभा में द्रौपदी राखो, भरी सभा में
हरि सभा में द्रौपदी लाज रखो मारी रे गोवर्धन गिरिधारी ओ गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी तुम बिन मोरी कौन खबर तुम बिन मोरी कौन खबर गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी गोवर्धन प्रभु गिरिधरनाथ मीरा